नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात द स काकडे यांच्या पंचफुला या कादंबरीचा भाग 7. मुकुटरावांच्या मनात तालमीचं भूत शिरलं होतं. आपू सुटून बरेच दिवस झाले होते. राध्या भिल्लाच्या त्या रानटी पौष्टिक खाण्यानं त्यांची तब्येत भरत चालली होती. तालमीच्या आखाड्यात मुकुटराव रायभान बरोबरीनं जात. खंडावस्थात त्यांचं स्वागत करी. तालमीच्या पोरांना प्रत्यक्ष इनामदार आपल्या तालमीत व्यायामासाठी येतात हे बघून हुरूप आला. तालमीत नव्या पोरांची गर्दी व्हायला लागली. तालमीचा कंटाळा करणारी पुन्हा आता उत्साहात तालमीत यायला लागली. मुकुटराव रायभान आणि खंडावस्थात एकाच वेळी लंगोट लावून आखाड्यात उतरत. बजरंगाच्या मूर्तीपुढे नारळ फोडून आणि रुईच्या पानांची माळ घालून त्याच्यापुढे डोकं टेकवत. मग तिघंही तांबड्या मातीत अंतर राखून एका रांगेत बैठकांना सुरुवात करीत. एकाच वेळी हाताच्या मुठी वळवून ते बैठकीला सुरुवात करत प्रत्येकाच्या उजव्या हातात 1000 गाठी मारलेली दोरी असे. एक बैठक मारली की एक गाठ मागे टाकली जाई. अशा 1000 गाठी पूर्ण झाल्या की तिघंही थांबत. मग तांबड्या मातीत जोर मारण्यासाठी दोन्ही हातांसाठी उंचवटा केला जाई. मध्ये खड्डा केला जाई. मग एकाच वेळी जोर सुरू होत. 100-150 जोर झाले की तिघे उठत. तिघांच्या जोर बैठकांनी हातापायाखालची माती घामानं ओली चिंब होई. पावसानं माती भिजून मृदगंध सुटावा तसा तो स्वेदगंध सुटला जाई. आखाड्यात मग कुस्त्या खेळल्या जात. खंडावस्थात रायभान मुकुटराव दोघांनाही डावपेच शिकवत असत. त्यांचा चांगलाच दम जिरवला जाई. कधी कधी बांक्या राध्या कुस्त्या मारण्यासाठी आणि डावपेच शिकण्यासाठी येत. एकाच वेळी 2 पैलवानांची लढत देण्या इतपत इनामदारांची प्रगती व्हायला लागली. त्यांचे खांदे रुंदावायला लागले. पोटरीचे ताकदीचे गोळे आणि मांड्याचे ताकदीचे पट डोळ्यात भरायला लागले. छाती भरदार झाली. कुस्ती झाली की हातात खोरं घेऊन मुकुटराव सगळ्या आखाड्याची तांबडी माती उपसत. पुरुषभर उंचीचा आडवा खड्डा घेऊन ते तांबड्या मातीत स्वतःला पूर्णपणे गाडून घेत. मग तालमीच्या पटांगणात लाठी काठी, बर्ची, कुऱ्हाड, दांडपट्टा या खेळांची गर्दी होई. सगळ्या पोलादी हत्यारांचा खणखणाट होई. लाठ्या काठ्यांच्या फटक्यांचा आवाज होई. नदी तीरावर बंदुकीच्या गोळ्यांची नेमबाजी होई. कुऱ्हाड फेकून झाडाच्या खोडात खच्चा असा आवाज होई. तसाच भाला वेगानं फेकला जाई. वडाचं पिंपळाच्या झाडाचं खोड लक्ष होई. चुनखडीच्या पाण्यानं प्रथम चिन्ह करण्यात येई आणि मग त्या चिन्हाचा वेध घेतला जाई. नदीकाठच्या झाडांवर सगळीकडे खचणी दिसायला लागल्या. यांच्या नेमबाजीतनं एकही झाडाचा खोड वाचेना. मड खोऱ्यात मग शिकारीसाठी मुकुटराव रायभान जायला लागले. सावजामागे घोडदौड करायला लागले. तालमीतनं वाड्यावर गेल्यावर न्हाणी घरात न जाता इनामदार वाड्या पाठीमागच्या मोठ्या विहिरीत वरूनच उडी फेकायला लागले. त्यांच्या मुठक्यानं विहिरीच्या तळाचं पाणी वर उसळून येई. विहिरीच्या भांड्याच्या मध्यभागी समुद्र मंथनातल्या पेरू पर्वताचं शिखर निर्माण होई. त्या लाटांनी विहिरीतले मासे तपडा खाई. विहिरीतलं गरीब कासव मान खाली करून विहिरीचा तळ गाठी. विहिरीच्या दगडी बांधकामाच्या खपारीत घरटी केलेल्या चिमण्या भुरदिशी उडून जात. मुकुटराव मनसोक्त पोहत. त्यावेळी बाईसाहेब विहिरीच्या काठावर असत. विहिरीच्या तोंडातनं तळातल्या पाण्यात पोहणाऱ्या इनामदारांकडे त्या बघत बसत. गोरेपान इनामदार विहिरीच्या पाण्यात वेगळेच दिसत. त्यांचे डोईचे केस नाकापर्यंत चिपकत. मुकुटराव विहिरीच्या पायऱ्या दोरानं वर चढून येताच बाईसाहेब त्यांचं अंग पुसत. तालमीच्या व्यायामानं, हत्यारांच्या खेळानं मुकुटरावांचं गोटीबंद शरीर बघत असत. इनामदारांना दृष्ट लागावी असं शरीर त्यांनी कमावलं होतं. दूध, अंडी, बदाम, पिस्ता, तुपातल्या खारका, खोबरं ते खातच होते. कुरणातलं हरिण, ससे, राघ्या वाड्यात आणून देई. मासे, खेकडं येत असत. मुकुटरावांनी ते सगळं व्यायामानं जिरवलं. त्यांच्या अंगीही लागलं. बसल्या बैठकीला ते दुधाची चरवी तोंडाला लावत जागीच संपवत. व्यायामानं त्यांची भूक वाढली होती. खानदानी श्रीमंती खाण्यानं ती भूक तृप्त होत होती.
मुकुटराव इनामदार आता वेगळ्या तेजानं तळपायला लागले होते. डोळ्यात तेज उतरलं होतं. मुकुटराव इनामदार अफीमबाजी होते असं आज कुणाला सांगूनही पटणार नव्हतं. पर्वतरावांच्या इतकीच बलदंड शरीरी यष्टी मुकुटरावांनी कमावली होती. बाईसाहेब ओटीपोटी भरल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर गर्भवतीचं तेज झळाळी मारायला लागलं होतं. मुकुटरावांच्या नवीन वर्तणुकीनं त्या बहरत होत्या, मोहरत होत्या, फुलत होत्या. त्यांचेही दिवस भरत आले होते. बाईसाहेबांच्या वडिलांचा निरोप जुन्नरहून आला. इनामदार, आमच्या पुतळाचं पहिलं बाळंतपण आमच्याकडे व्हावं, अनुमान करू नये. मुकुटराव इनामदारांना अनुमान करण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या इनामदार घराण्याचा वंशाचा दिवा सुखरूप जागेवर निर्माण व्हावा ही त्यांची इच्छा. बाईसाहेबांना मात्र जुन्नरला वडिलांकडे जायची इच्छा नव्हती, पण मुकुटरावांनी त्यांना तिकडे जायचा आग्रह केला. बाईसाहेब मुकुटरावांच्या शब्दापुढे जाणं शक्यच नव्हतं. एक दिवस बाईसाहेबांना न्यायला जुन्नरहून गाडी आली. त्या पडद्याच्या गाडीतनं निघून गेल्या. गाडीबरोबर बंका आणि राध्या, खांद्यावर कुऱ्हाडी, भाले टाकून गेले. दुसऱ्या दिवशी परतले. बाईसाहेब नसताना मुकुटराव इनामदारांना सगळा वाडाच मोकळा होता. पण आता त्यांना काही वाटत नव्हतं. पंचफुलाची त्यांना आठवण होई, पण ते तिला विसरण्याचा प्रयत्न करत. माडीवर आपल्या गादीवर पडताच त्यांच्या डोळ्यांपुढे पंचफुला येई, पण क्षणभरच. व्यायामानं ते थकलेले असायचे, तसेच झोपी जायचे. मुकुटराव इनामदारांची आफू सुटली आहे. त्यांनी आदवाडा जवळ केला आहे. त्यांच्या वंशाला दिवा येणार आहे. उंबरसगावची तरुण पोरं रोज दांडपट्टा, कुऱ्हाडी, भाले, तलवारबाजी, बंदुकीची नेमबाजी, घोडदौड सगळ्यात प्रवीण झाली. या सगळ्या बातम्यांनी भुजंगराव पाटील मात्र धुमसत होते. त्यांच्या उरात इनामदारांविषयी सोडाची आग अजून विझलेली नव्हती. त्यांनी मधून प्रयत्न केला, पण त्यांनी प्रत्येक वेळी मार खाल्ला. उंबरसगावला हादरा देण्यासाठी ते गनिमी काव्यानं लढण्याचा विचार करत होते, पण त्यासाठी त्यांना कोणीतरी रायभानसारखा बलदंड तरुण हवा होता. तो ते शोधत होते. रायभाननं राणू कोल्हाट्याचा शोध खूप घेतला, पण तो दुसऱ्याच प्रांतात गेला होता. त्याचा बारदानाच मोठा, त्याचा खेळच तसा होता. राणू कोल्हाटी खेळात उजवा होता. डोंबाऱ्याच्या खेळात त्याला जोड नव्हती. प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्याच्या गावातनं त्याच्या खेळाला मागणी होती. खेळ दाखवण्याची सुपारी होती. तो वऱ्हाड प्रांतातून येताच रायभाननं त्याला आपल्या गावची सुपारी दिली. सुपारीची रक्कम भरभक्कम होती. शिवाय मुकुटराव इनामदारांची बक्षिसी ती वेगळीच. राणू कोल्हाटी सुपारीप्रमाणे उंबरसच्या माळरानावर आला. तिथे त्यांनी उंचवट्याची जागा शोधली. ती जागा त्यांनी मंत्र मारून भारून टाकली. शेणानं सारवली. शेणानं सारवलेल्या जागेवर शेंद्राचे गोटे पडले. ते त्याचे देव होते. देवापुढे कोंबड्याचा बळी दिला गेला. लिंब नारळ फोडून माळरानाला पडली. मग त्याचा तळ तिथेच पडला. शेंद्राच्या गोट्याजवळ राणू कोल्हाट्याच्या संस्थांची रंगीबेरंगी निशाणं फडकायला लागली. राणू कोल्हाट्याचा बारदाना मोठा. 10-5 आडदांड कोल्हाटी, त्यांच्या तेवढ्याच बायका, त्यांची डझनवारी पोरं, खंडीभर छोटी गाढवं, 50 कोंबड्या, इडक्याच्या 3-4 जोड्या, बोकडाच्या 3-4 जोड्या, हंडी बैलाची गाडी, बऱ्याच मोठ्या लांबीचा नाड्याचा दोर आणि त्याला तणाव देणारे मोठमोठे सागवान वासे. राणू कोल्हाट्याच्या प्रत्येक खेळकरी कोल्हाट्याचं बिराड वेगळं पाल ठोकून राहत होतं. खेळाच्या वेळी फक्त ते सगळे मैदानावर एकत्र येत. खेळ संपला की जो तो आपापल्या पालात जाई. रोज संध्याकाळच्याला राणू प्रत्येकाचा वाटा देऊन टाकी. भांडणाचा प्रश्नच नव्हता. सगळं कसं बैजवार चाललं. राणू त्याच्या खेळानं सर्व प्रांतात प्रसिद्ध होता. त्याचे जातभाई तमाशात आपल्या बायका घेऊन सामील होत होते. त्यांच्या बायका तोंडाला रंग फासून आणि पायात पैंजणं बांधून तमाशात नाचत होत्या. रात्रीच्या आपल्या कला दाखवून लोकांच्या मुठीतला पैसा चावटपणा करून हिसकावून घेत होत्या आणि आपल्या नवऱ्यासोबत तमाशाच्या कनातीच्या निवाऱ्याला पडत होत्या. राणूही काही काळ तमाशात होता, पण त्याला तिथली गुलामगिरी आवडली नाही. तमाशातल्या राजाची फालतू किंमत त्याला नको होती. त्याला खरी किंमत हवी होती, म्हणून त्यांनी तमाशा सोडला. त्याच्या बायकोला तमाशाच आवडे, तिथलं नाचणं आवडे, पण राणू पुढे तिचं काय. त्यानं आपला पिढीजात कोल्हाट्याचा व्यवसाय पत्करला. तो कसरतीचे खेळ करायला लागला, गाजायला लागला. त्याच्या वाडवडिलांचा धंदाच होता तो.
तमाशातल्या रात्रीच्या अंधारात गॅसबत्ती उजेड ओकायची, त्या प्रकाशात तमाशातली बेगडी रंगरंगोटी खुलायची, पण ती रात्रीपुरती. त्या रंगरंगोटीचं आकर्षण राजूच्या बायकोला हवं होतं. आपण पायात चाळ बांधून छंदिशी आवाज करत मोरासारखं नाचावं, तोंडात पान चगळत, नऊवारीचा कासोटा हलवत लोकांना पागल करावं असं तिला वाटे. पण राणूला तेच नेमकं नको होतं. बायकोवर त्याचं प्रेम होतं. बायको त्या मोहमयी दुनियेत नाचू नये म्हणून तो तमाशाच्या बाहेर पडला होता. कोल्हाट्याच्या खेळात हवी तशी वागताना, उडी मारताना, कुस्ती खेळताना त्याच्या बायकोला लोक जवळून बघत होते. ते त्याच्या बायकोला नको होतं. पण त्यात राणूला तो बापजाद्यांचा खेळ म्हणून भूषण होतं. राणू कोल्हाट्याला उंबरसगावची तशी भीतीच वाटत होती, कारण गाव हाणामारीत फार पुढं येऊ लागल्याचं त्यांनी ऐकलं होतं. तिथल्या तालमीची पोरं चांगली कसरतपटू असल्याचं त्यांनी ऐकलं होतं. गावात तमाशा गेला, वाघ्या मुरळीवाले गेले, साधा माकडवाला गेला तरी ते खेळ नीट होऊ देणार नाहीत असं त्याला हिवरगावच्या माणसानं खोटं सांगितलं होतं. उंबरसगाव खेळ संपला की खेळकऱ्याला मारहाण करतो असंही वर्तमान त्यांनी ऐकलं होतं. पण हे सारं त्याला गावची सुपारी स्वीकारल्यानंतर माहिती झालं होतं. गावच्या अंबाईच्या तालमीच्या आखाड्यात राणूनं तणाव देऊन आडव्या नाड्याचा दोर बांधला. आखाड्यात 2-3 कोल्हाटी ताड ताड ताशा वाजवायला लागले, काही ढोल वाजवायला लागले, तर काही आपले गाल फुगलेल्या पुरीसारखे फुगवून पिपाणी वाजवायला लागले. त्या आवाजामुळे सगळं उंबरसगाव माळरानाला पळालं. बायका पोरांसकट तिकडं यायला लागल्या. त्या गोंधळानं गावकुत्री आपले सोळे विचकून एकमेकांवर फिसकारायला लागली, तर गावघाणीत रवंदळ रवंदळ करणारी घाणेरड्या रंगाची डुकरं वाट फुटेल तिथे धावत सुटली. पोरं त्यांच्या मागे दगडी घेऊन त्यांना दणका द्यायला लागली. एकटं सापडलेल्या डुकराच्या पेलाचा सोळे परजणारी कुत्री त्याचा घात करायला लागली, त्याचे लचके तोडायला लागली. काही वात्रट मग कुत्र्यांच्या बरगडीत दगड घालून त्यांना क्यावक्या करायला लावत होती. राणू कोल्हाट्याच्या आधी तेच खेळ. सारा आखाडा माणसांनी फुलून गेला होता. पोरांना कडेवर घेऊन आयाबाया उभ्या होत्या. काही लेकूरवाळ्या आपल्या रडक्या तान्यांना गप करण्यासाठी चोळीची बाजू वर करून थानाचं बोंड तोंडात देत होत्या. लेकराला गप करत होत्या. गप्पिष्ट गप्पाजीराव कमरेचे बटवे काढून तंबाखू दाढेला धरत होते, तर चंचीवाले पान काढून त्यात मालमसाला भरून तोंडात घालत होते. राणूच्या जवान बायकोबद्दल लाल जर्द पिचकारी मारत होते. काही रंगेल मुकुटरावांनी हिवरगावची पंचफुला कशी उघडवली आणि ती पुन्हा कशी बापाकडे पाठवली याची रंगतदार फेकाफेक करत होते. गप्पांच्या कोलांट्या उड्या मारत होते. तालमीतली तालीमबाज पोरं तेवढी कोल्हाट्याच्या सुरू होणाऱ्या खेळाकडे मोठ्या आतुरतेनं बघत होती. सगळा खेळ जय्यत झाला. आखाडा माणसांनी फुलला. मग इनामदार नव्या कोऱ्या ऐडबाज जुत्याचा आवाज करत आखाड्यात आले, तसा लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राणूला त्या टाळ्या नवीन होत्या. गावचा इनामदार लोकांच्या मनात एवढं राजासारखं स्थान मिळवू शकतो हे त्याला पटतच नव्हतं. प्रत्येक गावप्रमुखाविषयी त्यांनी प्रत्येक गावात तिरस्कार अनुभवला होता. मुकुटराव पोटच्या पोराप्रमाणे गावकऱ्यांवर प्रेम करत असावेत म्हणून त्यांचं हे राजेशाही स्वागत. आपला हात उंचावून मुकुटरावांनी लोकांच्या स्वागताचा स्वीकार केला. 5-6 वर्षात त्यांचं हे पहिलंच जाहीर दर्शन. मुकुटराव अफिमबाज, त्यांची तब्येत पाप्याचं पितर, या अफवेला त्यांच्या मर्दानी तब्येतीने उत्तर दिलं होतं. उलट पहिल्यापेक्षा ते आता भरदार दिसत होते. त्यांच्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास होता. इनामदारांच्या पाठीमागून चालणारा जागल्या छत्री उघडून त्यांच्या डोक्यावर धरत होता, तर अंतर राखून दोन्ही बाजूनी बंक्या आणि राध्या खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन चालत होते. मुकुटराव इनामदारांच्या डोक्याला गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता. त्याचा शेमला पाठीवर सोडला होता. त्यांच्या अंगातल्या पांढऱ्या अंगरख्यावर निळं जॅकेट होतं. तंग चोळ्या ते नेसले होते. जुत्याच्या आवाजाच्या तालावर ते आपल्या खास मानाच्या जागेकडे गेले. तिथे जाऊन बसले. त्यांच्या पाठीमागे बंक्या आणि राध्या उभे होते. आखाड्यातला प्रत्येक माणसाला मुकुटराव जोखायला लागले. सलामीला कोल्हाट्यांच्या पोरांच्या कसरती झाल्या. रबरी बाहुलीसारखा अंग वळवून आडवी तेडवी पळत पोरं धमाल उडवत होती. कोंबड्याच्या कोंचा डोक्यावर अडकून नाच ढोलाच्या तालावर आपल्या डोईचा कोंबड्याचा तुरा उडवत होती. उंच काठीच्या टोकाला तर केवळ 1 वर्षाचं पोरगं बांधून ती काठी एक कोल्हाटीण आपल्या तोंडातील खालच्या दातावर टेकून आखाडाभर फिरत होती.
आकाशात उंच गेलेलं पोर टाळ्या पिटत होतं. पोरांमधलं एखादं लहान गवडी न मारता आल्यानं आपटत होतं, नाकाडावर आदळत होतं, नाकातला शेंबडाचा फुगा पुसत होतं. ते बघून बघ्यांमध्ये ओठावर हसू येत होतं. ढोल, पिपाणीचा, ताशाचा आवाज उंच सुरात वाढला. आखाड्यातली लहान पोरं मागे पळाली. खऱ्या खेळाला आता सुरुवात होणार याचा तो इशारा. राणूनं चांगला लंगोट कसून त्याच्यावर काच्या कसला होता. पिवळ्या रंगाच्या काच्या त्याच्या दणकट मांड्या काचल्या होत्या. राणू उघडा बंब होता. त्याचं उघडं काळं सावळं रूप सकाळच्या सूर्यप्रकाशात चकाकत होतं. दगडात कोरलेलं मांसल शिल्प वाटत होतं. डोक्याचे आणि छातीवरचे केस उन्हात लहान मुलाच्या जावळासारखे भुरभुरत होते. राणूच्या खांद्यावर त्याची जवान बायको उभी होती. मोठ्या ऐटीत तिने आपले दोन्ही पाय राणूच्या खांद्यावर भक्कमपणे रोवले होते. तिला बघून सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या होत्या. पाण्यात सूर मारणाऱ्या मछलीगत ती चपळ दिसत होती. तिच्या गालावर शेंद्री आंब्याची लाली होती. गडद गुलाबी रंगाच्या जरीकाठी लुगड्यात तिचा गोरापान रंग उठून दिसत होता. तिच्या मांसल दंडात गच्च रुतून बसेल अशी जरीकाठाची गुलाबी रंगाची चोळी होती. लुगड्याच्या भरजरी पदराचा तिने पंचा घेतला होता. मागून पुढून चापून चोपून लुगडं नेसली होती ती. तिचे घारसर रंगाचे लबाड डोळे लोकांच्या अंतरंगाचा ठाव घेत होते. तिच्या तोंडातलं लालजर्द पान कित्येकांच्या मनात इश्काचा रंग उडवत होतं. राणूची बायको तब्येतीनं गच्च होती. रसरशीत बांधा होता. मुलाबाळांचा लेंढार नसल्यानं तिची जवानीची भट्टी चांगलीच टिकली होती. रोजच्या कसरतीच्या व्यायामानं ती आकारबद्ध होती. शरीरावर कुठेही चामडीची वळी पडली नव्हती. काळेभोर लांब केस, त्या केसांचा तिने घट्ट आंबाडा घातला होता. तिच्या कमरेला चांदीचा पट्टा होता. राणू आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन आखाडाभर फिरत होता. गोलाकार फिरला तो. तसाच दौडला. मुकुटराव इनामदारांच्या समोर आला. इनामदारांच्या पुढे थांबताच राणूच्या बायकोनं खांद्यावरनं खाली उडी घेतली. दोघांनी जोडीनं इनामदारांना मुजरा केला. मग तसेच पाठ न दाखवता उलट्या उड्या घेत आखाड्याच्या मध्यभागी आले. तरण्याबाण बायकोनं आपलं उभार उफाळतं तारुण्य मागे झोकलं. आपल्या शरीराची तिने मादक कमान केली. त्या कमानीनं तिच्या अंगातली चोळी तटतटली. तिच्या त्या मदनी कमानीकडे मुकुटरावांनी बघितलं. असलंच मादक रूप त्यांनी पंचफुलात पाहिलं होतं. पंचफुला आणि राणूची बायको जुळ्या बहिणी वाटाव्यात इतकं त्या दोघीत विलक्षण साम्य होतं. तिच्याकडे बघत असताना त्यांना पंचफुलाची आठवण झाली. उगाचच जीवाची तडफड झाली. राणूच्या बायकोची कमान क्षितिजावर प्रकटणाऱ्या इंद्रधनुष्याच्या कमानीपेक्षा मनमोहक होती. इंद्रधनुष्यात 7 रंग, तर इथे ह्या कमानीत एकच रंग उसळत होता, प्रणयाचा गुलाबी रंग. हाताच्या तळव्यावर उभं राहून पाय वर करून ती आखाडाभर रिंगण घालून मोरागत फिरली. त्यावेळी तिच्या पायाच्या मेहंदीची नक्षी डोळ्यात खुपत होती. पायातली साखळी कुणाचाही जीव बांधून ठेवण्यासाठी खळखळत होती. तिच्या पायाच्या गोऱ्यापान लुसलुशीत पोटऱ्या केळीच्या गाभागत नाजूक दिसत होत्या. हाताच्या तळव्यावर चालल्यावर राणूची तरुण बायको पुन्हा उठून उभी राहिली. त्या कसरतीच्या श्रमानं तिची केळफुलासारखी स्तनं लोहाराच्या भात्यागत प्रत्येक श्वासागणी वरखाली होत होती. खाली डोकं वर पाय, त्यामुळे रक्तप्रवाह डोळ्यात उतरल्यामुळे डोळे लालजर्द झाले होते. मग लगेच या हातावरनं त्या पायावर शरीर झोकून तिने अंगाची भिंगारी करत ती गरागरा आखाडावर फिरली. आखाड्याचं रिंगण तिने पार केल्यावर ती खडी झाली. तो जलद श्वासानं तिच्या नाकपुड्या थरारल्या. गालांचा मूळचा रंग जाऊन त्या आणखीन टमाट्यागत लाल मलाल झाले. "हा पोरी, कुस्तीला तयार हो," राणूनं बायकोकडे बघत म्हटलं आणि आपली मांडी ठोकली. तिनेही आपली पुष्ट मांडी थोपटली. तिच्या मांडी थोपटण्यानं लोकांना गुदगुल्या झाल्या. तरुण पोरी, लेकुरवाळ्या बायका लाजल्या, तर तोंडात दात नसलेल्या म्हाताऱ्या बायकांनी "काय बायाचा आवडपणा" असं म्हणून आपल्या पदराचा बोळा तोंडाला लावला. बायको नवऱ्याशी कुस्ती खेळणार आखाड्यात, तेही सगळ्या माणसांसमोर. नवरा फक्त काच्या लंगोटावर उघडा बंब असताना. सगळ्यांचे चेहरे हसून मुरकणले, पण खरोखर कुस्ती जुंपली होती. राणूच्या बायकोनं चांगलाच पेच घालून नवऱ्याला आसमानात उडवलं होतं.
वर उडवताना त्याचे पाय वर, डोकं खाली झालं होतं. वरच त्यांनी कोलांटुडी घेऊन आपले पाय बायकोच्या खांद्यावर ठेवून तो खडा झाला होता. आपल्या बलशाली नवऱ्याचा भार खांद्यावर घेऊन मती आखाडाभर मिरवली. राणू खांद्यावर उभा राहून आपला शड्डू ठोकत होता. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पोरासोरांनी तोंडात बोटं खुपसून शिट्या फुंकल्या. काहींनी तर डोईचे फेटे वर उडवले. रंगीत पाखरांचा थवा रंगीबेरंगी फेट्यांच्या उडण्यामुळे उडल्याचा भास झाला. राणूनं खटार गाडी आखाड्यात आणली. 15-20 माणसांना त्यांनी गाडीत बसावं म्हणून ढोल वाजवत सांगितलं. टाग्यांना काय तोटा. 50 माणसं खटार गाडीकडे पळाली, कारण गाडी कोण ओढणार त्यांना माहिती होतं. त्यातली दांडगट 30 तरी माणसं एकमेकांची झोंबाझोंबी करत गाडीच्या साठ्यात बसली. बाकीच्यांना गाडीत बसायला मिळेल ना म्हणून त्यांनी बसलेल्यांचे पाय ओढायचा प्रयत्न केला. तो एका कोल्हाट्यानं आपला काळा कुत्रा टिप्पो आणि 2 एडक्यांची जोडी त्यांच्यावर सोडली. धडाधड एडक्याने टाकरा मारल्या. गाडी खाली उतरलेल्या माणसांवर एडके चालून आलेले बघताच आणि टिप्पोचा जंगली आवाज ऐकताच गाडीत न बसू शकलेले लोक आपापल्या जागांकडे पळाले. लोकांनी एखाद्या खेळाकडे असा दांडगावा केला की कोल्हाटी गंमत म्हणून एडके लोकांवर सोडत, टिप्पो सोडत. ते तिघे फक्त अंगावर चालून जायचा आविर्भाव करत, पण लोक त्यांच्या भीतीनं आखाडा सोडून पळून जात. राणूच्या बायकोने आपला भरगतचा आंबाडा सोडला होता. तिचे केस मोकळे झाले होते. यमुना तीरावर न्हाण्यासाठी केस मोकळे सोडून कृष्णाच्या राधेची काही तमाशा शौकीनांना आठवण झाली. तिचा भरगतचा केशसंभार खाली पायाच्या लवणीपर्यंत पोहोचला होता. बायकांनी तिच्या त्या भरगतच्या केसांकडे मोठ्या नवलाईनं बघितलं. नकळत त्यांचे हात आपल्या केसांकडे गेले. राणूनं आपल्या बायकोच्या भरगतच्या केसांना हात घातला आणि केसांना पीळ भरून त्यांना गाडीच्या जुवाच्या मध्यभागी धुऱ्यांना आकडीजवळ बांधला. 30 माणसं गाडीच्या साठ्यात ठेल बसली होती. ती गाडी तिने शर्यतीच्या बैलांनी ओढावी तशी पळवली. सगळ्यांनी पुन्हा आखाडा डोक्यावर घेतला. मग एडक्यांच्या आणि बोकडांच्या टकरी लावल्या राणूनं. जळत्या कड्याच्या रिंगणातनं टिप्पोनं वाघाची झेप घेतली. त्या टिप्पोच्या अंगावर तंग खमीस आणि विजार होती. डोक्यावर राजासारखा मुकुट होता. जळत्या लोखंडी कड्यातून पळताना अंगच्या कपड्यांना थोडीही धग लागत नव्हती. एडक्यांच्या आणि बोकडांच्या टकरीनं तालमीचा आखाडा घुमावा तसा आवाज घुमत होता. बाजूलाच 2 कोल्हाटी दंड मांड्या ठोकून दगडाच्या 2 मोठ्या गुडघाभर उंचीच्या गोलाकार गोट्या आपल्या डोक्यापर्यंत उचलून ताकदीचं प्रदर्शन करत होते. एक लहान पोरगा त्या गोट्या उचलण्याचं नाटक करून लोकांना हसवत होता, तर आणखीन 2 कोल्हाटी बजरंगाचं नाव घेऊन आपल्या बुक्कीनं दगड फोडत होते. शेवटी तणावे देऊन ताणलेल्या नाड्याच्या दोरांकडे पळाले. राणूच्या खांद्याचा शिडीसारखा उपयोग करून ती उंचावलेल्या वाश्यावर चढली. हातात काठी घेऊन तोल सावरत तिने पहिली फेरी पूर्ण केली. दुसऱ्या फेरीला तिने मानाच्या जाग्यावर बसलेल्या आणि आपल्याकडे डोळे रोखून बघणाऱ्या मुकुटरावांकडे बघितलं. त्यांचा गुलाबी रंगाचा फेटा आणि स्वतःची गुलाबी रंगाची साडी. मुकुटरावांचा तो खानदानी रुबाब तिच्या डोळ्यांपुढच्या गुलाबी रंगात उडाला. भरदार शरीर यष्टी, तलवारकट असलेल्या त्या कोरीव पण नाजूक बाक असलेल्या मिशा. सारं तेज जिंकण्यासाठी ती डोळ्यांची चाललेली धडपड. मुकुटरावांची आणि तिची एक नजर झाली. नजरेची चंचल पाखरं एकमेकांना भेटली. दोघांनी एकमेकांचा चोची एकमेकीत घातल्या. मुकुटरावांच्या डोळ्यात गहिरा भाव दाटला. त्यांच्या ओठी सहज अवखळपणे ओळखीचं स्मित चमकलं. राणूची बायको दोराच्या मध्यभागी पायाची बोटं दोरात खुपसून उभी. मुकुटरावांकडे बघून तिचं मन हिंदकळलं. तिच्या गालावरची खळी मुकुटरावांच्या काळजात खड्डा पाडून गेली. इश्काची रंगपंचमी उडाली. मनातली रंगीत दुनिया उडाली आणि डोळ्यात उतरली. मुकुटरावांचा पुरुषीपणा घाईला आला. तिकडे मध्यभागी आलेले दोरीवरचे पाय लटपटले. दोरीनं वरल्या वावधानातल्या वडाच्या पारंबीचा झोल घेतला. खाली ढोलकं पिटणाऱ्या राणूच्या उजव्या हातातलं टिपर जागीच थांबलं. त्याच्या काळजाला इंगळी डसली होती कडकडून. संशयाचं वावधान भुईवरनं आसमानाशी भिडलं होतं. बायको आणि मुकुटरावांच्या नजरेचा झालेला तो सरळ कोन त्यांनी बघितला. त्यांच्या ओठावरचं ते हासू. प्रेमाच्या त्या सरळ कोनाचा बाण झाला राणूच्या काळजात खसदिशी घुसला.
मुकुटरावांनी राणूकडे तुच्छतेनं बघितलं. हे पाखरू तुझ्या लायकीचं नाही म्हणून भुवई उडवून सुनावलं आणि ते उठले, दोराजवळ आले. त्यांनी वर दोरीकडे बघितलं. थरथरत्या पायानं काडीच्या आधारानं तोल सांभाळत राणूची बायको उभी होती. मुकुटरावांनी आपल्या बोटातली पाचूची अंगठी काढली. ती त्यांनी आपलं बक्षीस म्हणून राणूकडे भिरकावली. ओशाळा हसत त्यांनी ती झेलली. मुकुटरावांचा खेळ बघणं संपलं होतं. पुढचा खेळ न बघता ते स्वतः इश्काचा खेळ करून निघून गेले होते. सगळा गाव अचंबित झाला होता. गावाचे इनामदार झपाझपा पावलं टाकत आखाडा सोडून निघाले होते. वाऱ्यावर इनामदारांच्या गुलाबी फेट्याचा शेमला उडत होता आणि राणूची बायको दोरीवरचा खेळ कसाबसा करताना तो शेमला बघत होती. मित्र हो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जात असेल तर ह्या क्षणी लगेच चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, सबस्क्राईबच्या बटनाच्या शेजारी ते बटन प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरी अपलोड केली की त्याचा लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. धन्यवाद मित्र.